कधी विचार केलायस का? जर 4 वर्ष इंजिनिअरिंग करून सुद्धा प्लेसमेंट झालंच नाही तर तो दिवस फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या आई वडिलांसाठी सुद्धा खूप कठीण असेल. नमस्कार, मी योगेश शिंदे. मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तेव्हा माझ्यासारखंच प्रत्येकाचं एकच स्वप्न होतं, डिग्री पूर्ण करायची, मोठ्या कंपनीत जॉब मिळवायचा आणि आई वडिलांचा अभिमान बनायचा. पण फायनल इयरमध्ये आल्यावर मला एक गोष्ट जाणवली, हातात डिग्री असणारे अनेक सिनियर्स आजही जॉब शोधत होते. काहींना प्लेसमेंट नाही मिळाली आणि ज्यांचं इंटरव्ह्यू होत होतं त्यांना एकच प्रश्न विचारला जायचा, तुम्ही कंपनीसाठी व्हॅल्यू कशी क्रिएट करणार? तेव्हा मला समजलं, आज कंपनीज डिग्रीसाठी नाही तर स्किलसाठी पैसे देतात आणि हीच गोष्ट कॉलेजमध्ये कोणीच शिकवत नव्हतं. आणि तेव्हा माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक, डिग्री पूर्ण होईपर्यंत थांबायचं आणि नंतर जॉबसाठी भटकायचं, किंवा कॉलेजसोबतच अशी स्किल शिकायची जिच्यामुळे माझ्याकडे डिग्री येण्याआधीच ऑपॉर्च्युनिटीज येतील. मी दुसरा ऑप्शन निवडला. मी डिजिटल स्किल शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच येत नव्हतं, पण रोज थोडं शिकत गेलो आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या फ्युचरची भीती संपली. आज मी एका प्लेसमेंटवर अवलंबून नाही, कारण माझ्याकडे अशी स्किल आहे जी मला कुठूनही व्हॅल्यू क्रिएट करायला मदत करते. म्हणूनच आज माझं मिशन आहे प्रत्येक इंजिनिअरिंग स्टुडंटला डिग्रीसोबत अशी एक स्किल शिकायला मदत करणं जी त्यांचं करिअर सुरक्षित करेल. जर तू इंजिनिअरिंग स्टुडंट असेल आणि तुला अशा स्किल्सबद्दल माहिती हवी असेल तर सर्वप्रथम मला फॉलो कर आणि कमेंटमध्ये स्किल असं टाईप कर. मी तुला सुरुवात कुठून करायची, कोणती स्किल शिकायची आणि स्टेप बाय स्टेप रोडमॅप पर्सनली शेअर करेन. आणि ही रील तुझ्या इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये किंवा तुझ्या इंजिनिअरिंगच्या मित्रांना नक्की शेअर कर, कारण पुढच्या काही वर्षात फक्त डिग्री असणाऱ्यांना नाही तर स्किल्स असणाऱ्यांना सर्वात मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहे.